नमस्कार मंडळी. नमस्कार. तर सकाळचे 7 वाजले पा आणि आमची समूह 6 वाजेपासून उठलेली आहे. आणि आज माझी बहीण गंगासागर आलती बघा ओवाळ्याला. छकुली म्हणतो आम्ही सगळे तिला. आणि तिच्या सासरचं नाव आणखी वेगळं आहे. आणि एका ताईनं विचारलं होतं की तुमच्याकडं ओवाळताना केळी देतात का म्हणे. तर केळी पण देतात आणि नारळ पण देतात बघा. तर छकुली ताईने नारळ आणले होते माझ्यासाठी एक आणि सोनूसाठी एक. 8:30 वाजले आता. सोनूची मम्मी भाजी भाकरीची तयारी करू राहिली. काय आज भाजी? आज मेथीची भाजी आहे आणि ह्या चपाटा मिरच्या आहे. माझी पुतणी ना तिने आणल्या तिच्या सासरून. तर आम्हाला काल दिल्या होत्या त्या तळणारे मी. आणि इकडे पीठ भिजू राहिले बघा. आणि सोनूच्या पप्पाला सोनूला चहा देते. माझा नाईचा चहा झाला. आणि आज आम्ही लावणारे लसूण. तर आई गावात गेलेले आहे लसूण आणायला. कांदे लावले आहे. कांदे माझ्या मावशीतून रोप आणलं होतं. ते रोप सगळ्यांना इतकं आवडलं तर अर्धी चारी झाली त्याच्यामध्ये. तर आम्ही आता तिच्याकडून परत विकत रोप घेणार आहे. कारण की इतकं चांगलं नाही वाटत सगळं घ्यायला. परत 1.5 आरी लावायची आम्हाला. खूप कांदे होते या वर्षी. तर दाखवू तुम्हाला वावरात गेल्यावर कांदे आणि लसूण कसा लावते. तर कांदे लसूण आई म्हणे मुळे लावायचे. वरमानी भाजीपाला लावायचा आहे. आता जेवढं आमचं वावर पडलेलं आहे गहू पेरून झाला आणि जे रिकामं वावर आहे त्याच्यामध्ये आम्ही लसण कांदे आणि भाजीपाला लावणार आहे. तर भाजीपाल्याचं बी आहे का? नाही, सगळं आणावं लागणार आहे. त्यांनी मला सगळ्या पुढे सांगितलं तर तुम्ही मला आणून द्या. बर. समू परत झोपी गेली होती. आता उठली पा परत. झाला का झोपा? येत्या 4 तारखेला समू आता 5 महिन्याची होईल. पण तिचे हावभाव पा कसे एखाद्या शहाण्या माणसावानी राहते. झाला का झोपा? उठ, ब्रश कर. दात आहे का तुला? दात आहे? नाहीये. दात नाहीये तुला. आणि आपलं इकडं काय काम चालू आहे ते दाखवतो तुम्हाला. हे असं ग्रेनाइट दगड लावणं चालू आहे दरवाजांना बघा. याला फोटो फ्रेम म्हणते. फोटो फ्रेम डिझाईनिंग असं दिसू राहिलंय. हे बघा ही खिडकी किती मस्त दिसतीये. बघू शकता ही खिडकी आहे. हे असं दिसतंय. किचन वाट्यावरची खिडकी बघा. छान दिसू राहिली का ग? छान नाही, लय छान दिसू राहिली. हा, तर हे जे मिस्त्री आहे फरशी बसवणारे ते आमचे आते भाऊचे. काम लय मस्त करते. तर आपलं सगळं काम झाल्यावर तुम्हाला दाखवू आपण. एकदम भारी काम करते ते. किती भारी दिसत झाल्यावर. हा, अजून तर याला फिनिशिंग वगैरे बाकी द्यायची. सगळं झाल्यावर तुम्हाला समूला दाखवलं होतं मी थोड्या वेळापूर्वी. झोपातून उठली तवाचं नुसतं खेळू राहिली बरं का तिचं ती. आणि असे एक्सप्रेशन देते माणूस गेल्यावर भारी. कोणी घेत नाही का बाळा तुला? कोणी घेत नाही. तोच खेळती का? आता वाजले पा 9:15. सोनूच्या मम्मीच्या चपात्या झाल्या. आणि आता मेथीच्या भाजीची तयारी चालू आहे. इकडे मिरच्या पण तळल्या आणि शेंगदाणे आणि मिरच्या भाजून घेतल्या. पण मला वाटलं जरा भाजी फिक्की होईल तर मी म्हणलं 2-3 मिरच्या वाढव. जरा तोंडाची चव गेली. मस्त तिखट कर. मेथीच्या भाजीला मसाला वगैरे काही नसतो आहे ना. तर त्याला चव राहती खास लसणाची. तर सोनूची मम्मी एक जुगाड करू राहिली. तिने काय केलं, लसूण हा मस्त तळून घेऊ राहिली. ती टाक जर शकते लागून. तर ती लसूण असा तळून घेऊ राहिली. चव लागते एकदम चवदार. तर लसूण असा लाल चटक सोनूची मम्मीनं तळून घेतला. रातचा उरेल शिळा भात याला फोडणी देऊ राहिली सोनूची मम्मी. जिरं कांदा बटाट टाकून ते झालं की लगेच मेथीची भाजी करणार आहे. मायनं तिखट वाटून आणून दिलं. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. पूजा वगैरे झालेली आहे. सोन्यानं केली आहे ना ग. आणि सोन्याचं चालू आहे अभ्यास. समू तिचं खेळली आणि झोपी गेली तिथंच. आणि आज बघा आपल्याला किती मंडळी भेटायला आली.
कोणतं गाव आहे तुमचं? नाशिक. नाशिक. नाशिकला आहे. आणि दोघं पण ड्रायव्हर आहे. साडू साडू इथे ह्या ताई आहे, एक ताई पाठीमाग आहे, पोर आहे. खरे मामाच्या गावाला गेलते का? मग मामानं फटाके कपडे गिपडे घेतले ना? घ्यायचे का? मग घेतले? खरं खरं सांगा. तर ते आता त्याच्या गावाला चालले नाशिकला आहे ना. तर ते भेटायला आले, आम्हाला छान वाटलं. चहा पाणी वगैरे झालं आपलं आता आणि ते निघले. तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद बरं का. येत जा येता जाता. ओके चालेल. आता वाजला 1:45. स्वामिनी झोपली आंघोळ गिंगोळ करून आणि आम्ही आता जेवण करून घेतो. कुठं बसचं जेवायला? सगळ्याचे जेवण राहिलेले इथं झाडून घेतलेले मी स्वच्छ. इथं बसायचं आहे ना. सगळं सगळं आण बेटा. आण इकडं. इटू इटू. आणि काय पडलं? काही नाही या तिच्यावर ध्यान राहतं ना मग इथं. हा. आणि घरामध्ये ना लाईट बंद आहे जरा. आमचं बोर्ड गेलं जळून. लय परेशानी. आता फ्रीजचं दिवसभर फ्रीज बंद राहणार आहे. त्याचं काहीतरी करावं लागल. तर मग स्वामिनीली तर मस्त वारं लागतं पहा बाहेर. मस्त. हा मस्त हवा सुटेल. आणि हे सीताफळ पहा झाडालाच पिकलं आणि उरलं बी. ते चांगलं असलं तर खाऊ. मी त्याला तोडतो आता. मी तोडून आणलं पहा सीताफळ. त्याला पहा कसा मस्त कलर बी आला छान. आणि इकडून जे येत पाखरान खाल्लेले. पाखरान खाल्लं. आता काय कर, हे अर्ध जे आहे ना पाखरान खायला हा त्या अन्नात काढून टाक. अर्ध म्हणजे थोडासा भाग तिकडचा. तिकडचा भाग घेतच नाही मी. नग घेऊ. हा 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 दे फेकून. आता हा भाग तुम्हाला मी खायला देते. सोनचप्पा मध घ्यावानीच पिकेले ते त्या इकडे फेकून देतो नाही. हे फेकून द्या. हा. कारण झाडाला पिकलेलं फळ लय गोड राहतं. खाय. मला नाही चालत ना. खाय रे सोने. जेवणच करते. अरे लय गोड राहतं भाऊ हे फळ. खाऊन तर पाय. बापरे. साखरचा सांग. साखरच डायरेक्ट. कारण की दिसतच तसं सोनचप्पा. एक नंबर. तर माझं झालं पहा जेवण आणि यायचे चालू आहे. काय झालं? हा काय झालं, मधीच एका फॉलोवर दादाचा फोन आलता. मग त्याच्यासोबतच जेवता जेवता बोलत बसलो. व्हिडिओ घ्यायचं राहून गेलं. तर करा मग जेवण आणि आजचा ब्लॉग पण या ठिकाणी थांबू. चला धन्यवाद. बाय.